सहाय्यक पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांची हत्या प्रकरणात पनवेल सत्र न्यायालयानं निकाल दिलाय। मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। तसंच 20,000चा दंडही सुनावण्यात आलाय। तर कुंदन भंडारी आणि महेश फाळणीकर या दोघांना प्रत्येकी 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। बहुचर्चित पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे अपहरण आणि हत्या प्रकरणात बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर मुख्य आरोपी असल्याचं समोर आलंय। तर महेश फाळणीकर आणि कुंदनलाल भंडारी यांना पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोषी जाहीर करण्यात आलाय। तसंच या प्रकरणातून ज्ञानदेव उर्फ राजू पाटील याला पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आलंय। 9 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागलाय। या प्रकरणातील पोलिसांच्या भूमिका आणि कार्यपद्धतीवर न्यायालयानं ताशेरे ओढलेत। अश्विनी बिद्रे यांच्या हत्येनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती। त्यांची 2015 मध्ये नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यात बदली झाली, मात्र त्या कळंबोली पोलीस ठाण्यात रुजू झाल्याच नव्हत्या। 1.5 वर्षांपासून त्या बेपत्ता होत्या। अश्विनी यांच्या कुटुंबियांनी कळंबोली पोलीस ठाण्यात अभय कुरुंदकर यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला, मात्र पोलिसांनी कुरुंदकर यांच्यावर कारवाई करण्यात आली नव्हती। यामुळे हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलं। उच्च न्यायालयानं अश्विनी बिद्रे यांचा शोध घेण्याचे आदेश पोलिसांना दिले होते। 11 एप्रिल 2016 रोजी अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्याची बाब उघड झाली। अनैतिक प्रेमसंबंधातून ही हत्या झालेली आहे। या प्रकरणात भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर मुख्य आरोपी होता। अश्विनी बिद्रे यांची हत्या करून आपल्या साक्षीदारांच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली होती। या प्रकरणी अभय कुरुंदकर, ज्ञानदेव पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फाळणीकर यांना अटक करण्यात आली आहे। दरम्यान पनवेल सत्र न्यायालयानं अभय कुरुंदकरला आता जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे, तर इतर 2 कुंदन भंडारी आणि महेश फाळणीकर यांना 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।